नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस GDS म्हणजेच ग्रामीण डाक सेवक भरती प्रक्रिया 2026 साठीची एक महत्त्वाची अशी अपडेट आली आहे. या अगोदर पाहू शकता शेड्यूल 1 जे आहे हे पूर्ण झालं असून यासाठीच्या याद्यासुद्धा लागत आहेत. 4 याद्या लागलेल्या आहेत. यानंतर अजून 5 ते 6 याद्यासुद्धा लागू शकतात आणि त्याचवेळी दुसरी अजून एक मेगा भरती प्रक्रिया जी आहे 50,000 जागांसाठीची पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक या पदासाठीची राबवली जाणार असून यासाठी पाहू शकता पुन्हा एकदा शैक्षणिक पात्रता ही 10वी पास असणार आहे. कोणतीही परीक्षा नसून फक्त 10वीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड ही पुन्हा एकदा केली जाणार आहे. तुम्ही जर फक्त 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस GDS भरतीबाबत ब्रांच पोस्टमास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि ग्रामीण डाक सेवक GDS अशी प्रमुख पदे असतात. आणि भरतीची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सामान्यतः कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत किंवा शारीरिक चाचणी ही घेतली जात नाही. उमेदवारांची निवड जी आहे ही प्रामुख्याने फक्त त्यांच्या 10वीच्या शैक्षणिक गुणांच्या आधारे केली जाते. तर यामध्ये जर पाहिलं तर शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा साधारणपणे 18 ते 40 वर्ष असून OBC, SC, ST आणि इतर आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादेमध्ये सवलत दिली जाते. त्याचबरोबर अर्ज शुल्काबद्दल माहिती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे OBC, EWS, PWD या प्रवर्गासाठी यामध्ये 100 रुपये शुल्क असतं. तर ST, PWD आणि काही महिला उमेदवारांसाठी शुल्क हे पूर्णपणे म्हणजे ॲप्लिकेशन फी ही माफ असते. फक्त OBC, EWS आणि ओपन प्रवर्गासाठी 100 रुपयेची फी आहे ही भरावी लागते. बाकी SC, ST आणि PWD या आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही ॲप्लिकेशन फी भरावी लागत नाही. त्याचबरोबर पगाराबद्दल बोलायचं झालं तर ब्रांच पोस्टमास्टर या पदासाठी अंदाजे 12 ते 29,000 रुपये प्रति महिना. त्याचबरोबर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि GDS या पदांसाठी अंदाजे 10,000 ते 24,000 रुपये प्रति महिना इतकं मानधन पगार दिला जातो. कामाच्या स्वरूपात पोस्ट जे आहे ऑफिसमध्ये व्यवहार हाताळणे असतं, डाक वितरण करणे, स्टॅम्प विक्री, पार्सल हाताळणी, सरकारी योजनांची माहिती देणे आणि इतर पोस्टल सेवा ज्या आहे पुरवणे याचा समावेश असतो. आता 2026मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला माहितीच आहे, याच्या अपडेट मी या अगोदरसुद्धा तुम्हाला दिल्या होत्या. तर पहिल्या टप्प्यामध्ये मोठी भरती प्रक्रिया पार पडली असून याच्या 4 याद्या शॉर्टलिस्ट या जाहीर झाल्या असून दुसरा टप्पा जो आहे शेड्यूल 2 यामध्ये वेळापत्रक जे आहे हे जारी होत आहे. दुसऱ्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणावर नवीन जागा येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे इच्छुक उमेदवारांना पुन्हा एकदा आपली सर्व कागदपत्र तयार ठेवावीत जेणेकरून अधिकृत अधिसूचने आल्यानंतर लगेचच ते अर्ज करू शकतात. आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे लगेचच लवकरच ही जाहिरातसुद्धा आहे हे जुलै ऑगस्टपर्यंत येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा की भरती संदर्भातल्या सगळ्या अंतिम माहिती, जागांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया याबाबत अधिकृत जी वेबसाईट आहे यावर नोटिफिकेशनमध्ये महत्त्वाची माहिती पाहावी आणि ती महत्त्वाची माहिती लवकरच जारी केली जाईल. जवळजवळ 30 ते 40,000 जागा यामध्ये असू शकतात. आत्ता जशी शेड्यूल 1 साठीची भरती प्रक्रिया झाली त्याचबरोबर ही जी जुलैमध्ये शेड्यूल 2 साठीची दुसऱ्या टप्प्याची भरती प्रक्रिया 2026 साठीची राबवली जाईल. यामध्ये सुद्धा याच पद्धतीने जागा असतील आणि यामध्ये पाहू शकता अजून कट ऑफ जे आहे ही कमी लागून जास्तीत जास्त उमेदवारांना संधी जी आहे मिळण्याची शक्यता आहे. ही जाहिरात जी आहे लवकरच जाहीर होईल. त्याचबरोबर सध्या सुरू असलेली जी भरती प्रक्रिया आहे पहिल्या टप्प्याची यामध्ये पाहू शकता पुढची यादी ही सुद्धा लवकरच जाहीर होईल. सध्या कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे 4थ्या यादीसाठीचं सुरू आहे. यानंतरच्या सगळ्या पोस्ट ऑफिस GDS त्याचबरोबर इतर सगळ्या महत्त्वाच्या सरळ सेवा भरतीबाबतच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.